नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून आपण अर्ज करत असतो आणि यामध्ये बरेच शेतकरी असे असतात की आपण अर्ज भरतो, आपला नंबरच लागत नाही असा सुद्धा विचार करणारे असतात। मात्र त्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असतो त्या इतर योजनांकडे लक्ष देत नाहीत। मग कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतात आणि कोणत्या घेत नाहीत, कोणत्या घ्यायला पाहिजे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। आणि हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांना आपली पारंपरिक जी काही शेती आहे, म्हणजे सोयाबीन पेरायचं, मूग पेरायचा, कापूस करायचा, उडीदच करायचा, हे असे जे काही आपण पारंपरिक पिकं घेतो, हरभरेच कर, तर यापासून आपल्याला चांगलं उत्पन्नाचं साधन कसं निर्माण करता येईल त्याबाबत महाडीबीटी मध्ये पुन्हा कोणकोणत्या योजना आहेत याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जवळपास जास्तीत जास्त शेतकरी काय करतात, एक तर स्प्रिंकलर साठी अर्ज करायचा, फवाऱ्याचा अर्ज करायचा, नाहीतर त्याच्यातून पाईपलाईन मोटर भेटती का, याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक बियाणे समजा, याच्या व्यतिरिक्त असे काही योजना आहेत की त्या योजनांकडे शेतकऱ्यांचं लक्षच नाही आणि जास्तीत जास्त शेतकरी या योजनांसाठी अर्ज करतात। म्हणून याच्यात तिथं पहिल्यानं होती लकी ड्रॉ सिस्टम, त्या लकी ड्रॉ मध्ये लागला नंबर तर मिळायचं आणि आता जो अगोदर अर्ज भरील त्या अर्जदाराला लाभ मिळणार आहे। आता नुसत्या एवढ्याच योजनांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज केले तर त्याचा लवकर नंबर लागत नाही। आणि इतर अशा काही योजना आहेत की त्या योजनांसाठी जर आपण अर्ज केला तर त्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं अनुदान सुद्धा मिळत असतं, त्या माध्यमातून आपल्याला एक उत्पन्नाचं साधन सुद्धा निर्माण होत असतं आणि अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे। आता महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतं। आता कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत फलोत्पादनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना फळबाग लागवड, फुलांची लागवड, मसाला वर्गीय पिके यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं अनुदान मिळतं आणि शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। कारण यामध्ये एकतर अनुदान मिळतं आणि त्या पिकाचं जे काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून एक आपल्याला चांगला फायदा होत असतो। त्यामुळे अशा कोणकोणत्या पिकांसाठी, फळपिकं, मसाला पिकं, फुलं यासाठी किती अनुदान मिळत असतं हे आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आज ती खरंच शेतकऱ्यांना गरज आहे की पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं काहीतरी शेतीमध्ये करण्याची। आता शेतकरी मित्रांनो, फळ पिकांसाठी काही आकर्षक अशा चांगल्या योजना आहेत। आता त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट प्रति हेक्टर 2,70,000 रुपये अनुदान दिले जातं, स्ट्रॉबेरीसाठी प्रति हेक्टर 80,000 रुपये अनुदान दिले जातं, फुल पिकांसाठी अनुदान असं आहे की दांड्याची जी फुलं असतात त्यासाठी 50,000 रुपये अनुदान आहे, कंदवर्गीय फुले असतील तर प्रति हेक्टर 1,00,000 रुपये अनुदान मिळतं, सुटी फुले असतील तर त्यासाठी प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान मिळतं। आता मसाला व औषधी पिकांसाठी अनुदान, आता तुम्ही बघत असताल लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे कोरोनाच्या नंतर जवळपास बरेच लोक आयुर्वेदिककडे वळलेले आहेत, म्हणजे आयुर्वेदिक वस्तू औषधी घ्यावा ही भावना प्रत्येक माणसाची झालेली आहे। आता यामध्ये मसाल्यामध्ये आहे बघा, मिरची 20,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळतंय, त्यानंतर आले व हळद म्हणजे अद्रक आणि हळदसाठी 80,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळतं, त्यानंतर संत्रा, फळबाग पुनरुज्जीवन यासाठी 24,000 रुपये प्रति हेक्टर, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच संत्रा लागवड केलेली अशा शेतकऱ्यासाठी, आणि औषधी व सुगंधी वनस्पती ज्या असतील तर त्यामध्ये 60,000 रुपये प्रति हेक्टर। आता अशा योजनांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे, म्हणजे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपल्याला एक चांगलं उत्पन्नाचा स्रोत या माध्यमातून निर्माण करता येईल। आणि यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज करावे लागणार आहे। त्यासाठी आपलं फार्मर रजिस्ट्रेशन ॲग्रीस्टॅक पोर्टलवर झालेलं असणं गरजेचं आहे आणि फार्मर डिजिटल आयडीच्या माध्यमातून लॉग इन करायचं
आणि या सर्व योजनांचा लाभ घेणं प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं आहे। आता तुम्ही आतापर्यंत महाडीबीटीच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे, त्यासाठी तुमचं अनुदान सुद्धा मिळालेलं आहे असे शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।